भारत पाकिस्तान तणावाचा सोन्याच्या दरावर परिणाम। 24 तासात सोन्याच्या दरात 2000 रुपयांची घसरण। सोन्याचे आजचे दर जीएसटीसह 97,541 रुपये। लाडक्या बहिणींना आता 40,000पर्यंत कर्ज मिळणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। लघु उद्योगांसाठी कर्ज देण्याचा शासनाचा प्रयत्न। नाशिकमध्ये अवकाळी पावसाची हजेरी। अवकाळी पावसामुळे उन्हाळी पिकांचं नुकसान। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। पुण्याच्या वडमुखवाडीमध्ये अल्पवयीन तरुणाची हत्या। सोहम शिंगणे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव। दिघी पोलिसांनी 3 जणांना घेतलं ताब्यात। मुंबईतील तरुण बीडमध्ये बनले बनावट आरटीओ ऑफिसर। आरटीओ अधिकारी असल्याचं भासवत अनेकांची केली फसवणूक। बीड स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू। हैदराबादहून शिर्डीकडे जाणाऱ्या वाहनाचा जालन्यामध्ये अपघात। भीषण अपघातात परप्रांतीय दाम्पत्य जागीच ठार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।